आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। मी संजय राऊतांना ओळखत नाही। कोण संजय राऊत? जयकुमार गोरेंना संजय राऊतांच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। पद्यपूजन करणारे माझे कुटुंबातील सदस्य, मंदिरात चोरी करणाऱ्यांनी आम्हाला धर्म शिकवू नये। व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी स्पष्टीकरण दिलंय। पालकमंत्री पदाचं झालंय फक्त डिक्लेरेशन बाकी आहे, ते पण होऊन जाईल। माणगाव येथील प्रवेश सोहळ्यादरम्यान मंत्री भरत गोगावलेंनी हे वक्तव्य केलंय। पालकमंत्री जयकुमार गोरेंविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल झालाय। भाजपचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे। राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी डोंबिवलीत उबाठानं रामरक्षा आंदोलन केलं। बाजीप्रभू चौकातील राम मंदिरात रामरक्षा पठण महाआरती करत निषेध नोंदवला। काही नेते फक्त पेन काढून अंडरलाईन करायचे आणि पेन ठेवून द्यायचे, परंतु देवेंद्र फडणवीस तात्काळ निर्णय घेतात। मंत्री चंद्रकांत पाटील यांची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर टीका आहे। शिवसेनेनं पुणे शिक्षक मतदारसंघावर दावा केलाय। मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी माजी आमदार शहाजी पाटील आग्रही आहेत। क्षीरसागर बंधू एकत्र येण्याच्या हालचालींमुळे बीडच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे। भाजपा नेते योगेश क्षीरसागर आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी एकत्र येणार असल्याचा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। रायगडमध्ये शिवसेनेनं मनसेला मोठा धक्का दिलाय। मनसेच्या 8 प्रमुख नेत्यांसह शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत माणगाव इथे प्रवेश सोहळा पार पडला। संजय शिरसाटांनी दीपकेंची भेट घेतल्यानं मंत्री बावनकुळेंनी सुद्धा नाराजी व्यक्त केली। एकनाथ शिंदेंनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे। महायुतीत काम करताना अशा प्रकारची वक्तव्य योग्य नाही। चंद्रशेखर बावनकुळेंनी शिरसाट दीपकेंच्या भेटीवरून प्रतिक्रिया दिली आहे। अशोक खरातनंतर काँग्रेसचे नाना पटोले हे नवे भोंदूबाबा आहे। नाना पटोले यांच्या व्हायरल व्हिडिओला भाजपा आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी प्रतिक्रिया दिली। केजरीवाल हताश झालेत। केजरीवालांकडे दुसरा कोणताही मुद्दा उरलेला नाही। E20 आंदोलनावरून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांनी केजरीवालांना टोला लगावला। कर्जतच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली आहे। भाजपचे कर्जत शहराध्यक्ष राजेश लाड यांनी भाजपला रामराम ठोकला। खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये घरवापसी केली। आमदार रोहित पवारांनी युवांना ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्याचं आवाहन केलं। बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी त्यांनी केली आहे। राज ठाकरे यांनी जो स्फोट केला त्यात सत्यता आहे। जेव्हापासून एकनाथ शिंदेंच्या हातात चावे आले तेव्हापासून चोरीचे प्रकार वाढलेत। खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। भाजपा आमदार देवेंद्र कोठेंनी खासदार संजय राऊतांवर खोचक टीका केली। संजय राऊत यांनी आपल्या बुद्धीची दिवाळखोरी दाखवली असं ते म्हणाले। भारतातील युवकांनी अहंकारी सरकारला झुकवलं। यापुढे संघटना आणि युवकांनी एकत्रित येणं गरजेचं असं मत आमदार रोहित पवारांनी व्यक्त केले। शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस हे सोबतच लढतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे। शेतकरी कामगार पक्षाला पुढे घेऊन जाण्याचं धोरण आमच्या पक्षानं बांधलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी वक्तव्य केलं। काही मराठा नेत्यांनी फक्त मराठा समाजाचा वापर केला, मात्र देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिलं अशी अप्रत्यक्ष टीका चंद्रकांत पाटलांनी पृथ्वीराज चव्हाणांवर केली आहे। सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरीच्या आरोपांबाबत मनसेच्या यशवंत किल्लेदारांनी आव्हान दिलंय। सदा सरवणकरांनी माझ्या समोर बसून चर्चा करावी असं ते म्हणाले। संजय राऊतांचं वय झाल्यानं त्यांना काय बोलावं समजेनासं झालंय। जयकुमार गोरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह टीकेला आमदार धैर्यशील कदम यांनी प्रत्युत्तर दिलंय। व्हायरल व्हिडिओमध्ये नाना पटोलेंची पूजा करणाऱ्या कार्यकर्त्यांचं स्पष्टीकरण आलंय। त्यांना गुरु मानतो म्हणून गुरुपौर्णिमेला पूजन केलं असं नांदेडमधील काँग्रेस कार्यकर्त्यानं सांगितलंय।
आता पावसासंदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया.